सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा पेपर उद्याला म्हणजेच की 1 मार्च 2024ला होणार आहे. मग या मराठीच्या पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे एकूण काय की पेपर प्रेझेंटेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं, कारण की मराठीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. तर त्या वेगवेगळ्या टाईपच्या प्रश्नासाठी तुम्हाला उत्तर कसं लिहायचं या व्हिडिओमध्ये आपण इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट, अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजूनसुद्धा 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात 10वीचे, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे टोटल 9 पेपर्स आहेत 10वीसाठी. तर त्या टोटल 9 पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्याबरोबर पेपर प्रेझेंटेशन, त्याबरोबर कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे प्रत्येक पेपरसाठी डिटेलमध्ये, प्रत्येक पेपरसाठी 2-2, 3-3 व्हिडिओज येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा सर्वजणांनी. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला इथं सुरू करूया कोणताही टाईम वेस्ट न करता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं की तुमच्याकडे आता एकच दिवस आहे. तर या एका दिवसामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. पेपर प्रेझेंटेशन म्हणजे काय असते की आपण पेपरमध्ये कशा पद्धतीनं लिहायचं आहे हे आपल्याला ठरवायचं असते. तर कशा पद्धतीने लिहायचं, कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं, चला इथं पाहूया. तर पहा, सर्वात अगोदर तुमच्याकडे अशा पद्धतीची एक उत्तरपत्रिका असते, एक ॲन्सर शीट असते. उत्तरपत्रिका म्हणजे कशी हे पाहू शकता. हे तुमच्याकडे अशी उत्तरपत्रिका असते, तुम्हाला दिलेली असते उत्तर लिहिण्यासाठी. आता यामध्ये सर्वात अगोदर तुमच्याकडे उत्तरपत्रिका आल्यानंतर एक काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजेच की पाहू शकता लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला अशा पद्धतीच्या 2 लाईन्स तुम्हाला ओढायच्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीच्या 2 लाईन्स तुम्हाला इथं ओढायच्या आहेत. आता या लाईन्स का ओढणे इम्पॉर्टंट आहे. आता पहा, इथं आपण या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला लाईन ओढतो. ओके, अशा टाईपची लेफ्ट साईडला लाईन ओढतो, हे ठीक आहे. पण या राईट साईडला सुद्धा का लाईन ओढायची, ओके, हे तुम्हाला क्वेश्चन असेल तर पहा मी सांगतो. जेव्हा आपण समजा तुमची हे उत्तरपत्रिका असते, ओके, असं तुमची समजा उत्तरपत्रिका आहे. ओके, आता जेव्हा तुम्ही समजा या साईडला लाईन ओढली, ठीक आहे, या साईडला लाईन ओढली, ठीक आहे. मग आता या साईडला का इम्पॉर्टंट असते, कारण की पहा, म्हणजे ह्या साईडला का इम्पॉर्टंट असते. ओके, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुरवणी घेता म्हणजे सप्लिमेंट घेता, तेव्हा तुम्हाला एक धागा दिला जातो ही पुरवणी बांधण्यासाठी. ओके, पुरवणी तुम्हाला इथं बांधायची असते या उत्तरपत्रिकेला. मग काय करतं की तुम्हाला इथं काय करायचं असते, एक छिद्र तुम्हाला इथं पाडायचं असते पेपर तो पुरवणी जोडण्यासाठी. ठीक आहे, इथं छिद्र पाडले जाते. ओके, नंतर काय होते, समजा तुम्ही इथं या साईडला लिहिलेलं असेल, समजा इथं हे लिहिलेलं आहे, ठीक आहे, इथं समजा तुम्ही लाईन नाही ओढली आणि इथं लिहिलेलं आहे, तर यामध्ये ते छिद्रामध्ये म्हणजे धाग्यामध्ये पुणे जात असते. त्यामुळे पेपर चेक करणारे जे असतात त्यांना इथं जे लिहिलं आहे तुम्हाला ते दिसू नाही शकत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं स्पष्ट लाईन सोडायच्या दोन्ही साईडनी. त्यामुळे काय होणार की तुमचं इथं लिहिणेसुद्धा पद्धतशीर वाटणार, त्याचबरोबर इथं तुम्हाला जे पेपर चेक करणारे असतात त्यांनासुद्धा इथं सोपी जाईल. ठीक आहे, आणि त्याचबरोबर लेफ्ट हँड साईडला आपण लाईन ओढतो, त्यामध्ये पाहू शकता आपल्याला काय टाकायचं असते, म्हणजेच लाईन का ओढतात, कारण की प्रश्न नंबर जो असतो आपला तो एकदम बरोबर आपण टाकू शकतो. जसं की पहा, प्रश्न क्रमांक 5 टाकलेला आहे, उत्तर पहिल्या याचं स्पष्ट दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथे लाईन ओढून लिहिलं तर चांगल्या पद्धतीने ते दिसणार आहे. ठीक आहे, आता पहा, हे झालं अशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं. त्याचबरोबर अजून काही पुढे खूप महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट्स सांगणार आहे, मुद्दे सांगणार आहे, जेणेकरून सर्व लक्षात तुमचं येणार आहे. त्याचबरोबर आता पाहूया की पेपर आपण कसा लिहायचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला स्टार्ट करायचं आहे विभाग क्रमांक 5 पासून. विभाग क्रमांक 5 येतो तुमचा उपयोजित लेखन. विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखनामध्ये का सुरुवात करायचं, कारण की तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये जे ठरलेले प्रश्न आहेत, म्हणजे 100% जे ठरलेले प्रश्न असतात ते तुम्हाला येत असतात. जसं की पत्रलेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन वगैरे, तर हे तुम्हाला येतात. तर त्याची तुम्ही अगोदर प्रॅक्टिस करून गेले, चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन करून गेले, तुम्हाला माहिती असते की कशा पद्धतीने लिहायचं, म्हणून तुम्हाला सुरुवात करायची उपयोजित लेखनपासून. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाषा अभ्यास जो प्रश्न आहे, भाषा अभ्यास जो विभाग आहे 4थ्या नंबरचा, तर त्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता पेपर लिहिण्याची, नो प्रॉब्लेम. ओके, बट आपण इथं स्टार्ट केलेलं आहे समजा उपयोजित लेखन.
ठीक आहे. उपयोजित लेखनापासून सुरुवात केली की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाणार आहे, कारण की उपयोजित लेखनामध्ये जेवढे प्रश्न आहेत, जेवढ्या मार्क्ससाठी हा विभाग आहे, तुम्ही जर अगोदर सोडवला कमी वेळेमध्ये पेपर लिहिताना, नंतर तुमच्याकडे जे असेल गद्य पद्य स्थूल वाचन वगैरे, तर त्याच्याआधी लिहिण्याआधी तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे आणि तुमचं ब्रेन फास्ट वर्क करून चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहू शकता. म्हणून उपयोजित लेखनापासून तुम्ही सुरुवात करायची पेपर लिहिण्याची. ठीक आहे. आता उत्तरपत्रिकेमध्ये जेव्हा तुम्ही कोणताही विभाग लिहा, त्याचं इथं वरतं हेडिंग टाकायचं, म्हणजे इथं लिहायचं विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन. ठीक आहे. जसं तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल त्यानुसार तुम्ही इथं लिहायचं. आता पाहू शकता उत्तर लिहिताना डायरेक्टली प्रश्नाचा जो नंबर असेल तो टाकायचा. प्रश्न अजिबातही लिहायचा नाही. लक्षात ठेवा, प्रश्न अजिबात लिहायचा नसतो. फक्त काही काही प्रश्न असे असतात जसे रिकाम्या जागा वगैरे, ओके, तर ते तुम्हाला इथं लिहायचे असतात. तर ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की कशा पद्धतीचे प्रश्न लिहावे लागतील आणि कशा पद्धतीचे नाही. तर इथं पाहू शकता पत्रलेखनाचा हा प्रश्न आहे. तर डायरेक्टली प्रश्न क्रमांक 5 उत्तर पहिल्याचं पत्रलेखन ते आपण इथं लिहिलेलं आहे. तर पाहू शकता पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं असते. अजूनसुद्धा तुम्हाला फॉर्मॅट माहिती नसेल तर पत्रलेखन पाहू शकता इथं लिहिलं आहे अभिनंदनपर पत्र, औपचारिक अनौपचारिक पत्र. ठीक आहे. तर हे अभिनंदन पत्र आहे, ओके, अनौपचारिक पत्र आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे. तुम्ही लक्षात ठेवून घ्या की अभिनंदनपर पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र कशा पद्धतीने लिहितात. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता दुसरा प्रश्न इथं आपण टाकलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये डायरेक्टली टाकलं प्रश्न क्रमांक आ उत्तर 1 जाहिरात लेखन. जाहिरात लेखन पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला करायचे असते. ओके, जाहिरात लेखनामध्ये पाहू शकता असा इथं एक बॉक्स काढायचा असतो. इथं ओके हा बॉक्स काढायचा राहिलेला आहे माझ्याच्याने. ठीक आहे. असा बॉक्स काढू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जे आकलनकृतीमध्ये आकृत्या वगैरे काढायच्या असतात मराठी, ओके, मराठीच्या पेपरमध्ये, ओके, त्यासोबतच इंग्लिशच्या पेपरमध्ये आणि त्यासोबतच हिंदीच्या पेपरमध्ये जे भाषा आहेत ना, भाषेचे पेपर आहेत तुमचे. तर एक नवीन इथं नियम यावर्षी 2024ला त्यांनी आणलेला आहे. आताच तो निर्णय झालेला आहे काही दिवसापूर्वी की तुम्हाला यामध्ये जे आकलनकृतीच्या आकृत्या असतील, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला इथं असं सर्कल वगैरे काढलेले आहेत. ठीक आहे. असे डायग्राम काढलेले आहेत. तर हे तुम्ही पेनने सुद्धा काढले तर चालतील किंवा पेन्सिलने सुद्धा काढले तरी चालणार आहे. म्हणजे दोनपैकी कशानेही काढले तरी तुम्हाला ते मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. हे मराठी, हिंदी आणि इंग्लिशच्या पेपरसाठी हा निर्णय झालेला आहे. पुढच्या पेपरसाठी कसे निर्णय झाले ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. तर पाहू शकता जाहिरात लेखन अशा पद्धतीचं करायचं आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न क्रमांक 3चं उत्तर बातमी लेखन. बातमी लेखन पाहू शकता कशा पद्धतीने करायचं असते. बातमी लेखन म्हणजे जे न्यूजपेपरमध्ये तुम्ही न्यूज वाचत असतात तर त्यालाच इथं बातमी लेखन म्हणत असतात. तशा पद्धतीने एक टॉपिक तुम्हाला दिला जातो बातमी लेखनाचा आणि बातमी लेखन तुम्हाला लिहायचं असते, असं करायचं असते. त्यानंतर तुमचा प्रश्न क्रमांक ई आला. आता बरोबर पहा, जेव्हा प्रश्न क्रमांक इथं बदलतो तर प्रश्न क्रमांक बदलत असतो तर त्याचा प्रश्न क्रमांक इथं टाकायचा असते. ओके, प्रश्न क्रमांक अ, प्रश्न क्रमांक आ आणि त्यानंतर आता प्रश्न क्रमांक ई, कारण की पेपर चेक करणाऱ्यांना इझी जाणार आहे तुमचे पेपर चेक करण्यासाठी. तर प्रश्न क्रमांक ई टाकला उत्तर पहिल्याचं प्रसंग लेखन. जो तुम्ही लिहत आहात ते तुम्ही इथं वरती हेडिंग द्यायचं थोडंफार, कारण की पाहू शकता प्रसंग लेखन लिहत आहे, प्रसंग लेखन लिहिलं, लगेच हेडिंग टाकलं, त्यानंतर प्रसंग लेखन लिहिलं, म्हणजे पेपर चेक करण्याला डायरेक्टली दिसते की हा प्रसंग लेखन आहे, ते बरोबर त्यांना इझी जाते. कारण की तुमचा पेपर चेक करण्यासाठी पेपर चेक करणाऱ्याला जेवढं इझी जाणार, सोपी जाणार, तेवढे तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आता पाहू शकता प्रसंग लेखन लिहिलं तर इथं जे पॅरेग्राफ्स आहेत पॅरेग्राफ्स करून लिहिलेलं आहे आणि पॅरेग्राफ्स करूनच लिहिणे महत्त्वाचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, पॅरेग्राफ्स करून लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळू शकतात. कारण की आता प्रसंग लेखन आहे, समजा तुम्ही एक पूर्ण पेज लिहिलं बट कोणताही पॅरेग्राफ केला नाही तर याला कसं असतं की अर्थ प्राप्त होत नाही. जर तुम्ही अर्थ प्राप्त करायचा असेल तुमच्या पॅरेग्राफ्सना, तुमच्या लिहिण्याला, तर पॅरेग्राफ करून तुम्हाला इथं लिहायचं आहे छोटे छोटे. ठीक आहे. जसे 4 मार्क्ससाठी आहे, 5 मार्क्ससाठी आहे, त्यानुसार 4-4 पॅरेग्राफ, ओके, 5-5 पॅरेग्राफ छोटे छोटे तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता हा आपला इथं विभाग संपलेला आहे. ओके, इथं हा विभाग संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला पुढचा विभाग सुरू करायचा असतो. तर पुढचा विभाग सुरू करताना नेहमी दुसऱ्या नवीन पेजवरती तुम्हाला इथं सुरू करायचा असतो. आता पाहू शकता इथं हा विभाग आपला संपला, त्यानंतर इथं विभाग मी स्टार्ट केलेला नाही आहे. दुसऱ्या पेजवरती डायरेक्टली विभाग 1 लिहिला आपण गद्य. ठीक आहे. सुरुवात आपण विभाग 5 पासून केली, त्यानंतर विभाग 5 झाल्यानंतर विभाग 1 लिहिला गद्य. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो,
ठीक आहे. कशा पद्धतीने तुम्हाला पुढचे विभाग लिहायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हा पूर्ण पेपर मी स्वतः लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. हा पूर्ण तुमचा पेपर स्वतः लिहिलेला आहे. फक्त हाच पेपर नाही, तुमचे इंग्लिश, हिंदी, भूगोल, इतिहास सर्वचे सर्व पेपर मी स्वतः लिहिलेले आहेत. तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेले आहेत. फक्त तुम्हाला त्याची व्हिडिओ 1 बाय 1 मिळणार आहे. तर एवढी मेहनत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी करत आहे. ओके, बट तुम्हाला फक्त मला सपोर्ट करायचा आहे, तो म्हणजेच की चॅनलला सबस्क्राईब करून. कारण की सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करता तर आम्हाला एक मोटिवेशन मिळते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, ही विनंती आहे. खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, सर्वांनी पटापट सबस्क्राईब करून ठेवा. एकदम फ्रीमध्ये आहे, ठीक आहे. आय होप तुम्ही केलेलं असेल सर्वांनी सबस्क्राईब. आता पाहू शकता तुम्हाला पुढचा विभाग लिहायचा आहे, तो म्हणजेच की विभाग क्रमांक 1 गद्य. आता विभाग 1 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात पहा. सर्वात पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 अ लिहायचा जो क्रमांक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला आता दिसत असेल की पहिलं तुम्हाला हे दिलं होतं की महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. आता हे जे तुम्हाला इथं बॉक्स दिसतात मी हे काढलेले आहेत, हे रिकामे होते. आता हे रिकामे बॉक्स होते, मग यामध्ये काय लिहायचं, तर तुम्हाला जो पॅरेग्राफ दिला होता गद्यामध्ये, कारण की गद्याचा विभाग आहे ना तुमचा, तर जो पॅरेग्राफ दिला होता तो तुम्हाला वाचायचा होता. वाचल्यानंतर तुम्हाला हे जे आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने महर्षी कर्वे यांची काय होती, तर 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे होते. तर मी इथं पॅरेग्राफमधून शोधून लिहिले. म्हणजेच हे कोणती कृती आहे, तर हे आकलन कृती आहे, ठीक आहे. हे आकलन कृती आहे, लक्षात ठेवा. तर आकलन कृतीमध्ये पॅरेग्राफ वाचणे खूप महत्त्वाचं असते. जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचता, पॅरेग्राफ समजून घेता, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकता, एवढं लक्षात ठेवा. आता महत्त्वाचं, इथं मी पेनाने हे आकृत्या काढलेल्या आहेत आकलन कृतीच्या, तर इथं मला मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही पेन्सिलने काढले, पेनाने काढले तरी नो प्रॉब्लेम. फक्त जशी तुम्हाला आकृती आकलन कृतीची दिली आहे तशा पद्धतीने काढायची, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा येतो यामध्येच, तर हा सुद्धा आकलन कृतीवरती बेस तुमचा क्वेश्चन असतो. तुम्हाला शोधून लिहायचं असते. जसं की यामध्ये लिहिलं आहे महर्षी कर्वे यांना करावयाची 2 कार्ये. ओके, तर याबाबत पाहू शकता हे 2 इथं शोधून लिहिले पॅरेग्राफ्समधून. ओके, त्यानंतर याचमध्ये दुसरा प्रश्न येतो. ओके, म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये दुसरा प्रश्न हा सुद्धा आकलन कृतीचा प्रश्न आहे. यामध्ये सुद्धा इथं लिहिलेला आहे, ठीक आहे. तर टोटल हे 4 मार्कासाठी 2 प्रश्न झाले आपले. आता त्यानंतर तिसरा प्रश्न येतो तुम्हाला, तो म्हणजेच की स्वमत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, स्वमताचा प्रश्न पाहू शकता. हा स्वमताचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओके, तर स्वमत म्हणजेच काय, की तुम्हाला स्वतःचं मत यामध्ये लिहायचं असते. स्वतःचं मत म्हणजे समजा जो एखादा तुम्हाला विषय दिला जाईल, त्या विषयासाठी तुम्हाला काय इथं स्वमत लिहायचं असते. जसं की हा इथं विषय दिला स्वमताचा, की स्त्री शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. आता स्त्री शिक्षण हे का महत्त्वाचे असते, तुमचे विचार मांडा, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर त्यामुळे स्वमत असं मी लिहिलं, स्वतः मनाने लिहिलं की स्त्री शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. कारण आजच्या काळात स्त्रीवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अत्याचार व शिक्षणाचा संबंध काय, तर स्त्री हे शिक्षण घेऊन फक्त शिक्षित होत नाही, तर तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि कितीही मोठे संकट येऊ दे त्या लढायला तयार असते. म्हणजे मनाने लिहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे स्वमत तुम्हाला लिहायचं असते. कारण की स्वमत हे कधीच चुकी बरोबर नसते, ते नेहमी बरोबर असते. तुम्हाला जे मत आहे, तुमचं जे विचार आहे ते तुम्हाला इथं लिहायचे असतात त्या टॉपिकवरती जो तुम्हाला दिलेला असतो. म्हणून हा प्रश्न रिकामा सोडायचा नाही आहे. तुम्ही यामध्ये उत्तर लिहूनच यायचं आहे जे तुम्हाला येते ते, ठीक आहे. कारण की ते चुकणार नाही, ते बरोबरच येणार, कारण की ते तुमचं स्वतःचं मत आहे, स्वतःचे विचार मांडा आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पुढचा प्रश्न येतो प्रश्न क्रमांक आ. आता हा जो प्रश्न क्रमांक 5 आ आहे, तर प्रश्न क्रमांक पहिला आ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हा सुद्धा तुम्हाला एक पॅरेग्राफ देणार आहेत. ओके, एक पॅरेग्राफ देणार आहे, एक उतारा देणार आहे. त्यामधून सुद्धा सेम आकलन कृती आहेत, पाहू शकता. पहिला हे सुद्धा शोधून लिहायचं पॅरेग्राफमधून, जसं मी तुम्हाला अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं. त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा शोधून लिहायचा. ओके, तर आता पाहू शकता, जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न दिले असतात तर पूर्ण चांगल्या पद्धतीचे बॉक्स काढायचे, त्यामध्ये दिलेलं आहे ते लिहायचं आणि आपल्याला जे लिहायचं आहे ते या रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचं. त्यानंतर पाहू शकता दुसरा प्रश्न, जेव्हा तुम्हाला इथं पाहू शकता काही वाक्य वगैरे विचारले जातात, तर पद्धतशीर नंबर वगैरे टाकून वाक्य इथं लिहायची, शोधून जे सांगतात आपल्याला लिहायला. आणि जे तुम्हाला अगोदरच वाक्य दिले असते, जसं पाहू शकता यामध्ये 2 नंबरचं आणि 4 नंबरचं जे वाक्य असतं ते तुम्हाला शोधून लिहायचं असतं. कारण की अंडरलाईन मी केलेलं आहे, म्हणजे हे शोधून लिहिलं मी आणि
हे जे पहिलं आणि 3 नंबरचं वाक्य होतं ते अगोदरच दिलेलं होतं. ओके, म्हणजे समजून घ्या की तुम्हाला जे विचारलेलं आहे त्याला मी इथं काय केलं, या वाक्यासाठी अंडरलाईन केलं, म्हणजे पेपर चेक करणाऱ्या लवकर समज की हा बाबा हे इथं शोधून लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता इथं तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की लेखकांच्या गावचं वर्तमानपत्र. ओके, इथं काय लिहिलं, ढाळच. त्या वर्तमानपत्राचे संपादक आजी. ठीक आहे. म्हणजे एकूण काय की हे पूर्ण हा प्रश्न लिहिला आणि त्याचं उत्तर लिहिलं. म्हणजे काही काही प्रश्न असे असतात की त्याचं तुम्हाला प्रश्नसुद्धा लिहायचा असतो आणि त्याचं उत्तरसुद्धा लिहायचे असते. पण काही काही ते तुम्ही स्वतः समजून घेतले पाहिजे की बाबा हा हा आपल्याला काय लिहावा लागतो. ओके, आणि मॅक्सिमम म्हणजे कमी चान्स असतात की तुम्हाला इथं प्रश्न लिहावा लागतो म्हणून. ठीक आहे. कमी वेळेस असं तुम्हाला येते की हा प्रश्न इथं लिहावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता यामध्ये सुद्धा तिसरा प्रश्न येतो, तो म्हणजेच की आपला स्वमताचा. ठीक आहे. तर स्वमताचा प्रश्न तुम्हाला इथं लिहिलेला आहे, पाहू शकता, चेक करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला आता येतो अपठित गद्य. अपठित गद्य म्हणजेच तुमचा 3 नंबरचा उतारा तुम्हाला विचारतात, तो म्हणजेच की तुमच्या पुस्तकाच्या बाहेरून तुम्हाला येत असतो. तर अपठित गद्यामध्ये सुद्धा पाहू शकता आता महत्त्वाचं प्रश्न कोणता लिहायचा ते मी तुम्हाला सांगतो. पाहू शकता ई प्रश्न येतो तुम्हाला. ओके, प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून उत्तर लिहायचे असते. पहिला प्रश्न पाहू शकता अशा पद्धतीचा इथं आलेला आहे. इथं रिकामी जागा आहे. ओके, आता पाहू शकता मग रिकामी जागा इथं आहे, तर पूर्ण काय इथं पूर्णच्या पूर्ण रिकामी जागा इथं लिहिली. डायरेक्टली फक्त रिकामी जागा नाही लिहिली, जी रिकामी जागा आहे त्याला काय इथं अंडरलाईन केलं, फुलांकडे फुले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अंडरलाईन केलं आणि बाकीची पूर्ण रिकामी जागा इथं लिहिली. म्हणजे ज्या रिकाम्या जागा लिहिणे असते ते तुम्ही इथं पूर्ण लिहायचं आणि जे रिकामी जागा आहे बरोबर त्याला इथं अंडरलाईन करायचं. म्हणजे एकूण काय की रिकाम्या जागाचा प्रश्न पूर्ण लिहायचा आणि त्याचं इथं अंडरलाईन करायचं, जे उत्तर बरोबर आहे ते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, हा सुद्धा आकलन कृतीचा असतो. आकलन कृती म्हणजेच काय, आकलन म्हणजेच की तुम्ही पॅरेग्राफ बरोबर वाचायचा, वाचल्यानंतर त्याचे उत्तर बरोबर सोडवायचे शोधून. आकलन म्हणजे समजून घेणे, तुम्ही ते समजून घ्यायचे. जेव्हा तुम्ही समजून घेतात तुम्ही ते उत्तर लिहू शकता, यालाच आकलन कृती असे म्हणतात. ठीक आहे. तर या पॅरेग्राफमधून सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची शोधून लिहायचे आहेत उत्तरं. ठीक आहे. त्यानंतर आता पाहू शकता इथं तुमचा पॅरेग्राफ इथं संपला, म्हणजे विभाग संपला गद्यवाला. ठीक आहे. गद्य पहिला विभाग तुमचा इथं संपला. त्यानंतर जेवढीच इथं जागा आहे तर यामध्ये दुसरा विभाग स्टार्ट नाही केला, डायरेक्टली नवीन पेजवरती इथं काय विभाग मी स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे. तर पाहू शकता पुढचा विभाग येतो तुमचा, तो म्हणजेच की पद्य. पद्य म्हणजेच काय, कविता. ओके, पद्य म्हणजेच काय, कविता होते तुमचं. तर कवितेसाठी कशा पद्धतीचे प्रश्न असतात पहा. कवितेसाठी सुद्धा तुम्हाला एक कविता दिली जाते, त्यामधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहावे लागतात. जसं की प्रश्न क्रमांक 2 आहे, त्यामधलं पहिलं. ओके, त्यानंतर दुसरं. ओके, तर हे जे आहेत आकलनकृती आहेत. आकलनकृती म्हणजे तुम्हाला कवितेमधून काय शोधून लिहावे लागणार आहे. ठीक आहे. जसं की आता पाहू शकता निश्चय. ओके, कधी ढळू नये, चित्त म्हणजे भजन करताना विचलित होऊ नये, हे तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून लिहायचं असते, जे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा रिकाम्या जागांचा इथं दिलेला आहे. ओके, तो हा सुद्धा तुम्हाला पुस्तक म्हणजे तुमच्या कवितेमधून शोधून लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न येतो. आता 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या जातील, त्या कवितेच्या ओळींवरून तुम्हाला इथं त्याचा अर्थ लिहावा लागणार आहे. ठीक आहे. कवितेच्या ओळींवरून तुम्हाला इथं त्याचा अर्थ लिहावा लागत असतो. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न येतो तुम्हाला. 4 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला येतो तो म्हणजेच की काव्य सौंदर्य. ठीक आहे. तर काव्य सौंदर्य तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता. तर काव्य सौंदर्य अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. काव्य सौंदर्य म्हणजे तुम्हाला जे कवितेच्या ओळी वगैरे दिल्या जातील, कविता दिल्या जाईल, त्याचं तुम्हाला इथं काव्य सौंदर्य लिहायचं आहे. काव्य सौंदर्य म्हणजे एकूण काय की त्या कवितेचा नेमका अर्थ कोणता होतो. ठीक आहे. त्या कवितेचे कवी कोण, त्या कवितेचं नाव काय, हे तुम्हाला त्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्याचा करायचा असतो, यालाच काव्य सौंदर्य म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, पाहू शकता. पुढचा प्रश्न तुम्हाला इथं येत असतो, तो म्हणजेच की तुम्हाला काही मुद्दे दिले असतात, त्या मुद्द्यावरून त्याचं काय लिहायचं असते, कवितेचं माहिती लिहायची असते. जसं की पाहू शकता प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी, प्रस्तुत कवितेचा विषय आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, हे तुम्हाला पॉईंट्स असतात जे दिले असतात त्यावरून लिहायचं असते. आता कविता कोणती, तर तुम्हाला कवितेचे नाव दिलेले असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यावरून तुम्हाला ही पूर्ण माहिती लिहायची असते की त्या कवितेचं नाव आहे, मग कवितेच्या नावावरून त्याचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे. ओके, प्रस्तुत कवितेचा नेमका विषय कोणता आहे आणि त्यावरून मिळणारा संदेश कोणता, असे मुद्दे दिले जातील. कवितेच्या नावावरून तुम्हाला हे सर्व लिहायचे असतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
असं तुम्हाला लिहायचं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये आता महत्त्वाचं काय आहे, की कविता तुम्हाला जे दिल्या आहेत, तुम्हाला एकच सांगणार आहे टिप याबद्दल, की जेवढ्या कविता आहेत तुमच्या वर्षभर तुम्ही अभ्यास केला असेल कवितेचा, तर वरतून एक वेळ तुम्ही रिव्हिजन करून जायची. कवी कोण आहे का, एखादी कवी येते त्या कवितेचे कवी कोण आहेत, कवयित्री कोण आहेत, ओके, कवी किंवा कवयित्री, आणि त्याबरोबर त्याचा अर्थ नेमका कसा होतो, त्या कवितेचं नाव काय आहे, हे तुम्ही सर्व लक्षात ठेवून जा. तुम्हाला हे प्रश्न सोडवायला इथं सोपी जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा तो म्हणजेच की रसग्रहणचा. ओके. प्रश्न क्रमांक ई येतो तुम्हाला पद्य विभागमध्ये रसग्रहण. रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता, एका कवितेवरती तुम्हाला 100% ठरलेला प्रश्न असतो, तो तुम्हाला येतोच. तर यामध्ये पाहू शकता तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे 3 मुद्दे असतात तुम्हाला तुमच्या रसग्रहण करण्यासाठी. आशय सौंदर्य म्हणजेच तुम्हाला जी कविता आहे, उत्तम लक्षण आहे समजा, तर त्या कवितेचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्या कवितेचे कवयित्री कोण आहेत किंवा कवी कोण आहेत, ओके. तर ते तुम्हाला इथं काय करायचं असते, लिहायचं असते आशय सौंदर्यामध्ये. आणि एक एक अर्थ तुम्हाला लिहायचा असतो थोडाफार, की बाबा नेमका काय अर्थ त्यामध्ये सांगितला आहे. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय, की काव्य सौंदर्य म्हणजेच तुम्हाला ज्यांनी कविता वगैरे लिहिल्या आहेत त्यांचं तुम्हाला इथं तो एक शॉर्टकट म्हणजे समरी म्हणून त्याचं मत लिहायचं असते त्याचं कवितेचं, की बाबा नेमकं यामध्ये काय सांगितलेलं आहे, नेमकं यामधून कोणता संदेश वगैरे दिला आहे. ओके. काव्य सौंदर्य जे मांडलेलं आहे त्यानुसार. त्यानंतर तुमचा भाषिक वैशिष्ट्ये हा तिसरा पॉईंट येतो. भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे त्यामध्ये कशा पद्धतीची भाषा वापरली आहे. जसं की पाहू शकता इथं सांगितलेलं आहे, की वरील ओवींमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ओके. तोडू नये, जोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशांमध्ये आवाहकता आली आहे. म्हणजे सोपी पाहू शकता, की यमकाद्वारे संदेशामध्ये आवाहकता आलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीने तत्व ठसवणे सुलभ झाले आहे या भाषेमुळे. ठीक आहे. तर अशा पद्धती तुम्हाला वर्णन करायचं असते भाषिक वैशिष्ट्यांचं वगैरे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे रसग्रहण लिहायचं असते कवितेसाठी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पद्य विभाग आता पाहू शकता इथं संपलेला आहे. इथं पद्य विभाग संपला. आता पुढचा विभाग आपल्याला माहिती आहे नवीन पेजवरती सुरू करायचा आहे. तर पुढचा विभाग आहे आपला स्थूल वाचन. आता जे महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी ते मी पूर्ण सांगितलेलं आहे. जे तुमचं विभाग असतील गद्य, पद्य आणि तुमचा विभाग असतो उपयोजित लेखन, 3 महत्त्वाचे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ते पुढचे जे आहे स्थूल वाचन मी तुम्हाला डायरेक्टली शॉर्टकटमध्ये सांगतो कशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या कसं लिहायचं. आता स्थूल वाचनामध्ये पाहू शकता डायरेक्टली तुम्हाला प्रश्न दिले जातात, पॅरेग्राफ वगैरे काही येत नाही. स्थूल वाचनामध्ये पॅरेग्राफ नसतो येत, डायरेक्टली तुम्हाला याची काय उत्तरं लिहायची असतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता डायरेक्टली उत्तरं अशा पद्धतीने जेवढ्या मार्क्ससाठी आहेत तुम्हाला त्या मार्क्ससाठी तुम्हाला इथं पॉईंट्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत पाहू शकता. ठीक आहे. तर स्थूल वाचन झालेलं आहे इथं, कारण की यामध्ये प्रश्न तुम्हाला असा असतो की कोणतेही 2 प्रश्न इथं सोडवा म्हणून. ठीक आहे. तर 2 सोडवले इथं मी 2 नंबरचा आणि 3 नंबरचा. आता तुम्हाला जे दिले असतील प्रश्न वेगवेगळे, तर त्यामध्ये कोणता उत्तर लिहिता ते बरोबर इथं लिहायचं, की उत्तर 2 नंबरचं आपण लिहिलं, उत्तर 3 नंबरचं आपण इथं लिहिलं. ठीक आहे. तर पाहू शकता त्यानंतर आता पुढचा विभाग आहे तुमचा भाषा अभ्यास. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी सांगत आहे, भाषा अभ्यास हा विभाग आहे तुमचा. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलेले आहात विद्यार्थी मित्रांनो, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता एवढ्या लॉंग व्हिडिओज बनवायला किती मेहनत लागते, आणि तुमच्यासाठी मी हे करत आहे. ओके. असं म्हणत नाही आहे की स्वतःची तारीफ वगैरे, बट तुमच्यासाठी एक मेहनतसाठी एक थोडी तुमची विनंती ते म्हणजे याला सबस्क्राईब करून ठेवणे महत्त्वाचं असते, कारण की तुमच्या फायद्यासाठी सांगायचं आहे. कारण की सबस्क्राईब नाही केलं तर पुढचे व्हिडिओ कसे मिळतील तुम्हाला, कारण की पुढचे व्हिडिओज तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी महत्त्वाचे येणार आहेत. ठीक आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर पाहू शकता भाषा अभ्यास इथं आपल्या विभाग असं हेडिंग टाकायचं. त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला जसे जसे प्रश्न विचारतात त्यानुसार तुम्ही इथं लिहायचं. यामध्ये तुम्हाला व्याकरणावरती प्रश्न आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. पाहू शकता समास आहे तुम्हाला. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये समास आहे, वरती हेडिंग टाकायचं, जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही इथं लिहायचं. त्यानंतर शब्दसिद्धी आहे, त्यानंतर त्याची उत्तरं बरोबर इथं लिहायचे. ओके. पॉईंट्सनुसार म्हणजे जसं तुम्हाला दिलं आहे तसं लिहायचं. जसं म्हणजे तसं कसं, समजा सामासिक शब्द असं वर नाव लिहायचं, समास लिहायचं. ओके. हे शब्द लिहायचे, त्याचं कोणता समास होतो तो लिहायचा. त्यानंतर शब्दसिद्धी नाव लिहायचं वर, उपसर्ग घटित, ओके, प्रत्यय घटित शब्द कोणकोणते आहेत ते लिहायचं. ओके. म्हणजेच काय, एकूण पेपर चेक करणाऱ्यांना
इझी जाते. आता त्यानंतर पाहू शकता वाक्यात उपयोग केला, त्याचा अर्थ लिहिला. तर पाहू शकता इथं त्याचा अर्थ लिहिला अगोदर, नंतर वाक्य लिहिलं, वाक्य लिहिल्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग केला, जो वाक्यात शब्द उपयोग केला त्याला इथं काय अंडरलाईन केली. जसं की सर करणे, मात करणे याला अंडरलाईन केली. म्हणजे एकूण काय इथं अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर शब्दसंपत्ती लिहिली, लेखन नियमानुसार लेखन लिहिलं, विरामचिन्ह लिहिले आणि पारिभाषिक शब्द लिहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे पूर्ण पेपर लिहायचा असतो मराठीचा. ओके, तुम्हाला सर्व समजलेलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला इथं लिहायचं आहे. आता महत्त्वाचं हे जे तुम्हाला इथं लिहिलं आहे ना, शब्दसंपत्ती मी लिहिलं, लेखन नियमानुसार लेखन लिहिलं, विरामचिन्ह लिहिलं. तुमच्याकडे जर वेळ असेल तरच तुम्ही हे लिहा. ओके, नसेल वेळ तर डायरेक्टली प्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्याचं डायरेक्टली इथं उत्तर लिहायचं. ठीक आहे, वेळ असेल तरच हे हेडिंग छोटे लिहायचं, कारण की यामध्ये खूप हेडिंग्स आहेत. ओके, 5 ते 6 हेडिंग तुम्हाला लिहावे लागतील. त्यापेक्षा डायरेक्टली उत्तरसुद्धा लिहू शकता भाषा अभ्यासामध्ये. ठीक आहे, भाषा अभ्यासासाठी सांगत आहे आणि हे हेडिंग तर तुम्हाला द्यायचंच आहे विभागावाले. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. अशा पद्धतीने सर्व प्रश्न तुम्हाला असतात विद्यार्थी मित्रांनो. हे डेमो म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायचे, कशा पद्धतीचे प्रश्नाचे उत्तराचे तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये पेपर प्रेझेंटेशन करताना. तर व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा आणि तुम्हाला मराठीचा पेपर चांगल्या पद्धतीने जाईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. Stay connected. All the best for Marathi paper. Thank you.